मुंबई आग्रा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून आज ओझर येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गडाख कॉर्नरला भारत गॅसच्या सिलेंडरने भरलेल्या ट्रकने दुचाकीवरून जात असलेल्या प्राजक्ता प्रकाश शिंदे वय 30 व अभिनव बाल विकास मंदिर येथे दुसरी शिकणाऱ्या अर्पिता प्रकाश शिंदे वय 8 यांना धडक दिल्याने लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर प्राजक्ता प्रकाश शिंदे या गंभीर जखमी झाल्या आहेत। घटनेचे वृत्त कळताच ओझर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक सुरळीत केली। तसेच ट्रक चालकाला ताब्यात घेऊन ट्रक ओझर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आला आहे। NHAIच्या गलथान कारभारामुळे हा बळी गेला असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे। गडाख कॉर्नरच्या दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर टाकावे अशी मागणी वारंवार केल्यानंतर हा स्पीड ब्रेकर न लावल्याने अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे। या संदर्भात ओतळीशी बोलताना ओझर मर्चंटचे चेअरमन व ओझरचे माजी सरपंच राजेंद्रजी शिंदे यांनी अधिक माहिती दिली। आज या ठिकाणी गडाख कॉर्नर येथे नॅशनल हायवेचं काम चालू असल्यामुळे जी ट्रॅफिक सर्व्हिस रोडने डायव्हर्ट केलेली असल्यामुळे आज सकाळी त्या अंकिता शिंदे नावाच्या 8 वर्षाच्या मुलीचा एका गॅसचे सिलेंडर वाहतूक करणाऱ्या गाडीने अपघात झाला आणि ती जागीच मृत्युमुखी पडलेली आहे। तरी नॅशनल हायवेला ओझर गावाच्या वतीनं विनंती आहे की सर्व्हिस रोडला आपण जिथं क्रॉसिंग आहे तिथं मोठ्या म्हणजे उंच प्रकारचे स्पीड ब्रेकर टाकावे, जेणेकरून ट्रॅफिकमध्ये पायी येणाऱ्यांना कुठली अशी जीवितहानी होणार नाही याची दक्षता नॅशनल हायवेने त्वरित घ्यावी, अन्यथा आम्हाला याच्यावरतील जन आंदोलन उभं करावं लागेल। याची त्वरित दक्षता नॅशनल हायवेने घ्यावी अशी मी सगळ्या ओझरकरांच्या वतीनं विनंती करतो। आणि लवकरात लवकर जे सर्व्हिस रोडची कामं चालू आहे जिथं क्रॉसिंग आहे तिथं स्पीड ब्रेकर टाका। दैनिक भ्रमर, नाशिक।